मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी पाण्याची ही दोन भांडी या गॅसच्या चुलीवर ठेवली आहेत। आता बघा, मी या दोन्ही भांड्यांना जवळजवळ समान उष्णता देऊन त्यांना तापवायला सुरुवात करतो। तसेच बघा, ही दोन्ही भांडी सारख्याच चुलीवर ठेवलेली आहेत, बरोबर ना? तर मग आपण इथे काय पाहतो, ज्या भांड्यात कमी पाणी आहे त्या भांड्यातील पाणी लवकर उकळायला लागते। पण हे काय फार आश्चर्यकारक नाही। याचा अर्थ असा की ज्या भांड्यात कमी पाणी आहे त्याचे तापमान अधिक वेगाने वाढते आणि ते उत्कलन बिंदूपर्यंत म्हणजे 100 अंश सेल्सिअस पर्यंत दुसऱ्या भांड्यापेक्षा खूप लवकर पोहोचते। पण प्रश्न असा आहे की हे असे का होते? असे का होते की जर पाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्याचे तापमान जास्त वेगाने वाढते? बरं, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला तापमान, उष्णता ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा यांच्यातील फरक समजून घ्यावा लागेल आणि नेमके हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मग चला सुरुवात करूया या प्रश्नाने की औष्णिक ऊर्जा म्हणजे काय? तर बघा, औष्णिक ऊर्जा म्हणजे मुळात एखाद्या वस्तूमधील सर्व कणांच्या गतीज ऊर्जेची बेरीज। मग आता याचा अर्थ काय? आता हे समजण्यासाठी चला या पाण्याकडे थोडं जवळून पाहूया। आपल्याला इथे पाण्याचे रेणू दिसतील आणि हे रेणू परस्परांमधील आकर्षण बलाने एकत्र धरलेले असतात। आता हे बल इतके दुर्बल असते की हे कण प्रत्यक्षात हलू शकतात, तसेच ते सर्व कण अनियमितपणे हालचाल करतात आणि त्या हालचालीमुळेच त्यांच्याकडे गतीज ऊर्जा असते। आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गती असतात। एक म्हणजे रेषीय गती, ज्यामध्ये वस्तूमधील कण हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलतात। आता या ठिकाणी मी सर्व कणांसाठी बाण दाखवलेले नाहीत, कारण मग हे चित्र फार गोंधळलेलं दिसलं असतं। पण सर्व कण हलू शकतात। यातील काही कण हळू हलतात तर काही कण खूप वेगाने हलतात आणि त्यामुळेच त्यांच्याकडे गतीज ऊर्जा असते। पण ते कण एवढ्यावरच थांबत नाहीत, तर ते कण स्वतःभोवती सुद्धा फिरू शकतात, म्हणजेच त्यांच्याकडे परिवलनीय गतीज ऊर्जा असते। तसेच हे कण कंपन देखील करू शकतात, म्हणजेच थोडे थोडे हलूडुलू शकतात, त्यामुळे त्यांच्याकडे कंपनजन्य गतीज ऊर्जा देखील असते। आता या सगळ्या गतीज ऊर्जेची म्हणजे सर्व रेणूंच्या ऊर्जेची बेरीज केली तर ती एकूण ऊर्जा म्हणजे त्या पाण्याची औष्णिक ऊर्जा। हे फक्त द्रवांसाठीच नाही तर घन आणि वायू पदार्थांसाठी सुद्धा खरे आहे। फरक एवढाच की जर आपण घन पदार्थ घेतला, उदाहरणार्थ बर्फ, तर मग यातील फरक असा की इथे कणांमधील आकर्षण बल हे खूप मजबूत असते, म्हणून हे कण एका जागेवर स्थिर असतात। ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, पण ते कंपन मात्र करू शकतात, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा गतीज ऊर्जा असते। त्यामुळे घन पदार्थांमध्ये औष्णिक ऊर्जा मुख्यतः या कंपनजन्य गतीज ऊर्जेतून येते। तसेच वायूंमध्ये कणांमधील आकर्षण बल जवळजवळ नसतेच, म्हणून हे कण पूर्णपणे स्वतंत्र हालचाल करू शकतात। त्यामुळे वायूंमध्ये औष्णिक ऊर्जा मुख्यतः रेषीय गतीज ऊर्जेतून येते। म्हणजेच सर्व प्रकारात जर आपण पाहिले तर ही औष्णिक ऊर्जा शेवटी कुठून येते? तर ती सर्व कणांच्या गतीज ऊर्जेतून निर्माण होते। बरं, मग ही झाली औष्णिक ऊर्जा। त्यानंतर आता तापमान म्हणजे काय? ते औष्णिक ऊर्जेसारखंच आहे का? तर नाही। तापमान म्हणजे कणांमधील सरासरी गतीज ऊर्जेचे मोजमाप होय। म्हणजेच जर तुम्ही सर्व कणांची एकूण ऊर्जा म्हणजेच औष्णिक ऊर्जा घेऊन तिला एकूण कणांच्या संख्येने भागले तर तुम्हाला प्रत्येक कणाची सरासरी ऊर्जा मिळते। हीच ऊर्जा म्हणजे तापमान होय। हेच तापमानाचे मोजमाप आहे। आता या दोन गोष्टींमधला फरक समजून घेण्यासाठी आपण एक संख्यात्मक उदाहरण घेऊया। समजा इथे आपल्याजवळ या पाण्याचे 100 रेणू आहेत। हे फक्त समजण्यासाठी आपण गृहीत धरलं आहे, पण प्रत्यक्षात आपण अब्जावधी रेणूंशी व्यवहार करतो। मग इथे 100 रेणू आहेत आणि या दुसऱ्या भांड्यात जास्त पाणी असल्यामुळे तिथे 300 पाण्याचे रेणू आहेत असे मानूया, चालेल ना? आता समजा प्रत्येक कणाची सरासरी गतीज ऊर्जा 2 एकक आहे। मग याचा अर्थ असा की काही रेणूंमध्ये 2 पेक्षा जास्त गतीज ऊर्जा असेल तर काहींमध्ये 2 पेक्षा कमी ऊर्जा असेल, पण सगळ्यांची सरासरी काढली तर ती 2 येते आणि हीच सरासरी आपल्याला तापमान दर्शवते। जर ही सरासरी संख्या जास्त असेल तर तापमान जास्त असेल आणि जर ही सरासरी संख्या कमी असेल तर तापमान कमी असेल। मग आता हे पाणी कक्ष तापमानावर आहे।
मी अजून त्याला तापवायला सुरुवात केलेली नाही. म्हणून दोन्ही भांड्यातील पाणी हे समान तापमानाचे असेल. याचा अर्थ दोन्हींमध्ये सरासरी गतिज ऊर्जा देखील समान असेल. कारण जर सरासरी गतिज ऊर्जा वेगळी असती तर दोन्ही पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. पण सध्या दोन्ही कक्ष तापमानावर आहेत. आता प्रश्न येतो की या ठिकाणी औष्णिक ऊर्जा किती आहे. तर मग या भांड्यात प्रत्येक रेणूची सरासरी ऊर्जा 2 एकक आहे आणि त्यामध्ये एकूण 100 रेणू आहेत. म्हणून एकूण औष्णिक ऊर्जा बरोबर 100 गुणिले 2 बरोबर 200 एकक. त्याच प्रकारे दुसऱ्या भांड्यात प्रत्येक रेणूची सरासरी ऊर्जा पुन्हा 2 एककच आहे, पण रेणूंची संख्या 300 आहे. म्हणून एकूण औष्णिक ऊर्जा 300 गुणिले 2 बरोबर 600 एकक. म्हणजेच इथे स्पष्ट दिसते की दुसऱ्या भांड्यातील औष्णिक ऊर्जा पहिल्यापेक्षा जास्त आहे, कारण त्यात अधिक कण आहेत. पण बघा, दोन्हींचे तापमान मात्र समान आहे. म्हणून हे स्पष्ट होते की औष्णिक ऊर्जा आणि तापमान हे एकच गोष्ट नाही. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे येऊया, ते म्हणजे उष्णता ऊर्जा. आता उष्णता ऊर्जा म्हणजे काय? ती औष्णिक ऊर्जेसारखीच आहे का? तर नाही. उष्णता ऊर्जा म्हणजे हस्तांतरित झालेल्या औष्णिक ऊर्जेचे प्रमाण. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वस्तूमध्ये औष्णिक ऊर्जा घालतो किंवा काढून घेतो तेव्हाच आपण उष्णता हा शब्द वापरतो. म्हणून विज्ञानात असे म्हणणे योग्य नाही की या पाण्याकडे 600 एकक उष्णता ऊर्जा आहे. तर पाण्याकडे असते ती औष्णिक ऊर्जा. पण जर आपण त्यात काही ऊर्जा वाढवली किंवा त्यातून काही ऊर्जा कमी केली तेव्हा आपण म्हणतो की उष्णता ऊर्जा दिली गेली किंवा उष्णता ऊर्जा काढली गेली. म्हणून एखाद्या वस्तूकडे उष्णता ऊर्जा नसते तर तिच्याकडे असते ती फक्त औष्णिक ऊर्जा. आता हे अजून स्पष्ट होईल जेव्हा आपण काही संख्यात्मक उदाहरणे पाहू. पण त्याआधी एक प्रश्न आहे की औष्णिक ऊर्जा कशी हस्तांतरित होते. मग यासाठी 3 प्रमुख मार्ग आहेत. पहिला म्हणजे वहन. यामध्ये औष्णिक ऊर्जेचे वहन कणांची कोणत्याही प्रकारे हालचाल न होता होते. उदाहरणार्थ, जर आपण या भांड्यामध्ये औष्णिक ऊर्जा कशी प्रवाहित होते ते पाहिले तर आपल्याला कळते की भांड्याच्या तळाशी असलेले अणू थेट या आगीच्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडे जास्त औष्णिक ऊर्जा असते. आता ती ऊर्जा वरच्या भागात कशी पोहोचते? कारण हा तर घन पदार्थ आहे, त्यामुळे यातील कण प्रत्यक्षात हलत नाहीत, पण ते कंपन करतात. हे कंप पावणारे कण आपल्या शेजारच्या कणांना कंप पावायला भाग पाडतात आणि ते पुढच्या कणांचे कंपन घडून आणतात आणि असेच पुढे चालू राहते. आणि अशा रीतीने औष्णिक ऊर्जा कणांची हालचाल न होता एकमेकांमार्फत पुढे सरकते आणि यालाच आपण वहन म्हणतो. म्हणजेच कणांची हालचाल होत नसतानाही औष्णिक ऊर्जा प्रवाहित होते. पण एवढ्यावरच नाही, औष्णिक ऊर्जा प्रवाहित होण्याचा दुसरा सुद्धा एक मार्ग आहे, तो म्हणजे अभिसरण. हा मार्ग अगदी उलट प्रकारचा आहे. इथे पदार्थ स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलतो आणि त्या हालचालीमुळे औष्णिक ऊर्जा हस्तांतरित होते. आता अभिसरण हे घन पदार्थामध्ये शक्य नाही, कारण घन पदार्थामध्ये कण हे एका जागेवरच अडकलेले असतात. म्हणून अभिसरण फक्त द्रव आणि वायू यांच्यामध्ये होऊ शकते. उदाहरणार्थ, आपण भांड्यातील पाण्याचा विचार करूया. जर भांड्याच्या तळाशी असलेला भाग गरम झाला तर त्या भांड्याच्या जवळील पाण्याचे रेणू जास्त वेगाने हलू लागतात. ते एकमेकांपासून दूर जातात आणि त्यामुळे त्यांची घनता कमी होते. परिणामी तो भाग वरच्या दिशेने जाऊ लागतो आणि त्याच्या जागी थंड पाणी खाली येते. ते पाणी गरम होते, वर जाते आणि बाकीचे थंड पाणी पुन्हा खाली येते. अशा रीतीने पदार्थाची हालचाल होत असताना औष्णिक ऊर्जा देखील प्रवाहित होते. यालाच आपण अभिसरण म्हणतो. आता औष्णिक ऊर्जा प्रवाहित होण्याचा तिसरा मार्ग म्हणजे प्रारण. हा असा प्रकार आहे जिथे औष्णिक ऊर्जा पदार्थाशिवाय म्हणजेच कोणत्याही माध्यमाशिवाय सुद्धा प्रवाहित होऊ शकते. ही प्रक्रिया अंतराळातल्या रिक्त पोकळीमध्ये देखील घडते, कारण यात विद्युत चुंबकीय लहरीद्वारे ऊर्जा प्रवास करते. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे आपल्याला सूर्याकडून मिळणारी उष्णता. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये रिक्त पोकळी आहे, म्हणून तेथे ना वहन होऊ शकते ना अभिसरण. आपल्यापर्यंत पोहोचणारी ऊर्जा ही प्रारण या मार्गाने येते आणि त्याच्यामुळेच आपल्याला सूर्याची उष्णता जाणवते. आता आपल्या उदाहरणाकडे परत जाऊ. समजा आपण ही चूल सुरू केली आणि थोडा वेळ थांबलो. दोन्ही भांड्यांना जवळजवळ समान प्रमाणात ऊर्जा दिली. म्हणून आपण गृहीत धरूया की 300 एकक उष्णता ऊर्जा दिली गेली. यामुळे काय होईल? दोन्ही भांड्यांची औष्णिक ऊर्जा वाढेल. पहिल्या भांड्यातील ऊर्जा 600 वरून 600 अधिक 300 बरोबर 900 एकक होईल. दुसऱ्या भांड्यातील ऊर्जा 200 वरून 200 अधिक 300 बरोबर 500 एकक होईल. म्हणून आता पुन्हा दिसते की कोणत्याही क्षणी या मोठ्या भांड्याची औष्णिक ऊर्जा लहान भांड्यापेक्षा जास्तच आहे.
पण आता महत्त्वाचा प्रश्न, नवीन तापमान काय असेल? दोन्हींचे तापमान वाढलेले असेल, पण कोणाचे जास्त वाढेल? तापमान म्हणजे सरासरी गतीज ऊर्जा, हे लक्षात ठेवा. मोठ्या भांड्यात आता 900 एकक ऊर्जा आहे, पण ती 300 कणांमध्ये विभागली जाते. म्हणून 900 भागिले 300 बरोबर 3. म्हणजेच सरासरी गतीज ऊर्जा 2 वरून 3 इतकी झाली, म्हणून तापमान वाढले. तसेच लहान भांड्यात 500 एकक ऊर्जा आहे, पण ती फक्त 100 कणांमध्येच विभागली जाते. म्हणून 500 भागिले 100 बरोबर 5. म्हणून सरासरी गतीज ऊर्जा 5 झाली. म्हणजेच इथे प्रत्येक कणाकडे जास्त ऊर्जा आहे, म्हणून तापमान जास्त आहे. आणि म्हणूनच या भांड्यातील पाणी या दुसऱ्या भांड्यातील पाण्यापेक्षा लवकर तापते, तसेच ते लवकर उत्कलन बिंदूपर्यंत पोहोचते. आता हे सर्व एका चित्रात मांडायचे झाले तर बघा, या भांड्यात एकूण ऊर्जा जास्त असते, पण ती अनेक कणांमध्ये विभागलेली असते, म्हणून सरासरी ऊर्जा कमी, म्हणजेच तापमान कमी असते. तर या दुसऱ्या भांड्यात एकूण ऊर्जा कमी असते, पण ती कमी कणांमध्ये विभागली जाते, म्हणून सरासरी ऊर्जा जास्त, म्हणजेच तापमान जास्त असते. मग आता विचार करा की जर आपण या लहान भांड्यातील पाण्याची तुलना समुद्रातील पाण्याशी केली तर काय होईल बरं? तर बघा, समुद्रामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी म्हणजेच पाण्याचे कण आहेत, त्यामुळे त्या पाण्यामध्ये खूप जास्त औष्णिक ऊर्जा असेल, बरोबर ना? पण आपल्या स्वयंपाकघरातील हे गरम पाणी समुद्रापेक्षा जास्त तापमानाचे असते, कारण त्यातील प्रत्येक कणाची सरासरी गतीज ऊर्जा ही समुद्राच्या पाण्यातील कणांच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा जास्त असते. तर मग ही किती अद्भुत गोष्ट आहे ना, यावर तुम्ही सुद्धा विचार करा. तर मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.